तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आलेला होता, लाल रंग फेकण्यात आलेला होता। साधारणतः 9:30च्या सुमारास हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने स्थानिक शिवसैनिकांनी या पुतळ्याची स्वच्छता केलेली आहे। आता सध्या या संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सीसीटीव्हीच्या आधारे हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जातोय। दुसरीकडे मोठ्या संख्येने शिवसैनिक या परिसरात जमायला सुरुवात झालेली आहे। मिलिंद नार्वेकर हे काही वेळापूर्वीच या ठिकाणी येऊन गेले। त्यांनी या संपूर्ण घडलेल्या प्रकाराची स्थानिक शिवसैनिकांकडून माहिती घेतली। हा प्रकार कधी लक्षात आला त्यानंतर शिवसैनिकांनी त्या पुतळ्याची स्वच्छता केलेली होती। या सगळ्याचीच माहिती ही मिलिंद नार्वेकर यांनी घेतली। मिलिंद नार्वेकर यांनी पुतळ्याला अभिवादन केलं आणि त्यानंतर आता माहिती जी समोर येते त्यानुसार उद्धव ठाकरे सुद्धा या परिसरात येण्याची माहिती समोर येते। तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आलेला होता। दादरचा शिवाजी पार्कचा हा संपूर्ण परिसर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आलेला होता, लाल रंग फेकण्यात आलेला होता। साधारणतः 9:30च्या सुमारास हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने स्थानिक शिवसैनिकांनी या पुतळ्याची स्वच्छता केलेली आहे। आता सध्या या संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सीसीटीव्हीच्या आधारे हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जातोय। दुसरीकडे मोठ्या संख्येने शिवसैनिक या परिसरात जमायला सुरुवात झालेली आहे। मिलिंद नार्वेकर हे काही वेळापूर्वीच या ठिकाणी येऊन गेले। त्यांनी या संपूर्ण घडलेल्या प्रकाराची स्थानिक शिवसैनिकांकडून माहिती घेतली। हा प्रकार कधी लक्षात आला त्यानंतर शिवसैनिकांनी त्या पुतळ्याची स्वच्छता केलेली होती। या सगळ्याचीच माहिती ही मिलिंद नार्वेकर यांनी घेतली। मिलिंद नार्वेकर यांनी पुतळ्याला अभिवादन केलं आणि त्यानंतर आता माहिती जी समोर येते त्यानुसार उद्धव ठाकरे सुद्धा या परिसरात येण्याची माहिती समोर येते। तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आलेला होता। दादरचा शिवाजी पार्कचा हा संपूर्ण परिसर अत्यंत रहदारीचा वर्दळीचा असा हा परिसर। तर मीनाताईंच्या पुतळा परिसरात उद्धव ठाकरे दुपारी येण्याची शक्यता आहे। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळा परिसरात म्हणजे शिवाजी पार्कचा ज्या ठिकाणी हा पुतळा आहे त्या परिसरात उद्धव ठाकरे दुपारी येण्याची शक्यता आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, दुपारी या ठिकाणी उद्धव ठाकरे येण्याची माहिती समोर येते। हो, स्वतः पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि स्थानिक शिवसैनिकांकडून ही माहिती मिळते। मिलिंद नार्वेकर आणि स्थानिक शिवसैनिकांनीही पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना झालेला सगळा प्रकार सांगितलेला आहे आणि त्यानंतर दुपारपर्यंत उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याशी येतील। ते झालेल्या प्रकाराची माहिती घटनास्थळी घेतील। आपण बघू शकतो आता शिवसैनिकांपैकी ज्येष्ठ शिवसैनिक दिवाकर रावते आलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। रावते साहेब, झालेला प्रकार एक माहित नाही मला। ज्येष्ठ शिवसैनिक दिवाकर रावते घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आपण ते पाहणी करतील, माहिती घेतील स्थानिक शिवसैनिकांकडून आणि आपण नंतर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। दिवाकर रावते जे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, दादरमध्येच राहतात। थोड्या वेळापूर्वी मिलिंद नार्वेकर आले होते। शिवसैनिकही मुंबई आणि आसपासच्या परिसरातून आता छत्रपती शिवाजी पार्क मैदानात येऊ लागलेले आहेत। दुपारनंतर उद्धव ठाकरे हे सुद्धा इथे येण्याची शक्यता किंवा तशी माहिती स्थानिक शिवसैनिकांकडून मिळते। स्वतः दिवाकर रावते आता स्थानिक शिवसैनिकांकडून माहिती घेत आहेत। सिद्धार्थ चव्हाण, अजित कदम, चंद्रकांत झगडे असे अनेक शिवसैनिक जे स्थानिक शिवसैनिक आहेत ते आता या पुतळ्याच्या परिसरात आहेत आणि दिवाकर रावते यांना झालेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली जाते आहे। स्थानिक शिवसैनिकांपैकी आपण सगळे शिवसैनिक इथे सध्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याशी जमलेले आपण पाहतो आहोत आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात आहे, कारण अतिशय संवेदनशील असं हे प्रकरण आहे। स्वर्गीय मीनाताई ठाकरे ज्या सर्व शिवसैनिकांसाठी माँसाहेब म्हणून सदैव ओळखल्या गेल्या, शिवसैनिकांसाठी भावनिक मुद्दा आहे, संवेदनशील विषय आहे। त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहावी, कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रकार घडू नये यासाठी स्थानिक शिवसैनिकही मोठ्या प्रमाणात आहेत। आपण सध्याची ही थेट दृश्य बघत आहोत। दिवाकर रावते हे सध्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याशी आलेले आहेत आणि झालेल्या सगळ्या प्रकाराची ते माहिती घेत आहेत। येस येस तर
तर ही दृश्य आपण पाहतोय, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आलेला होता। हा लाल रंग फेकण्यात आलेला होता। प्रकार लक्षात येताच तातडीनं स्थानिक शिवसैनिकांनी या संपूर्ण पुतळ्याची स्वच्छता केलेली आहे। जेव्हा हा रंग फेकण्यात आलेला होता त्यावेळेसची ही दृश्य आपण पाहतोय। त्यानंतर तातडीनं स्थानिक शिवसैनिक दाखल झालेले होते, शाखा प्रमुख दाखल झालेले होते, त्यांनी या ठिकाणी स्वच्छता केली आहे। हे कोणीतरी विकृत प्रवृत्ती असतील आणि या विकृत प्रवृत्ती नेहमी असे धंदे करत असतात। त्यामुळं ते शोधून ते सापटू, ज्याला जो कोणी हे करत असेल त्याच्यावरती कारवाई करण्याची आवश्यकता आहे। आणि खरं आहे की शिवसैनिकांच्या मीनाताई ठाकरे या एक मातोश्री समान त्यांना मान सन्मान आणि त्यांचं एक श्रद्धास्थान होतं। अशा श्रद्धास्थानानं कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचेल अशा प्रकारची जर कोणी विकृती करत असेल तर मला वाटतं की त्या संदर्भात त्वरित कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई सरकारकडून करावी अशी माझी अपेक्षा आहे। उद्धव ठाकरेंना हा सगळा प्रकार झालेला घटनाक्रम सांगितलेला आहे का? उद्धवजींना हे सगळं माहिती आहे आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, गांडू लोकांचं काम आहे। उद्धवजींना हे सगळं माहिती आहे आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, गांडू लोकांचं काम आहे। तर दोन दृश्य आपण पाहतो आहोत। सध्या या ठिकाणी मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमलेले आहेत। परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। घडलेल्या संपूर्ण प्रकरणाबद्दल सीसीटीव्हीच्या माध्यमातून सध्या शोध घेतला जातोय। अज्ञात व्यक्तीचा, हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा शोध सध्या घेतला जातोय। दोन दृश्य, एकीकडे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग जेव्हा फेकण्यात आलेला होता तेव्हाच हे दृश्य टीव्ही स्क्रीनवर डावीकडे। त्यानंतर ही घटना, हा प्रकार लक्षात येताच तातडीनं स्थानिक शिवसैनिक दाखल झालेले होते। त्यांनी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची संपूर्ण स्वच्छता केलेली आहे। त्या संपूर्ण परिसराची, चौथऱ्याची स्वच्छता त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मिलिंद नार्वेकर हे सुद्धा या ठिकाणी आलेले होते। दादरच्या शिवाजी पार्क परिसरात मीनाताईंचा हा पुतळा आहे। कोणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केला असा आरोप अनिल देसाई यांनी केला। तर सरकारचं अपयश प्रत्येक ठिकाणी दिसतंय असंही अनिल देसाई यांनी म्हटलं। अशा समाजकंटकांना याचं प्रत्युत्तर मिळेल असंही अनिल देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे। तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सध्या घेतला जातोय। रंग कुणी फेकला हे समोर येईल, यामागे कोण आहे ते समोर येईल असंही प्रवीण दरेकर, भाजप नेते, यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर तक्रार आली नाही तर पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा ठाकरेंच्या सेनेनं आरोप केला। त्यानंतर या संपूर्ण पुतळ्याची स्वच्छता करण्यात आलेली आहे। सध्या या परिसरात मोठ्या संख्येनं शिवसैनिक दाखल झालेले आहेत। माजी मंत्री, ज्येष्ठ शिवसेना नेते दिवाकर रावते सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची साफसफाई तातडीनं शिवसैनिकांनी केलेली आहे। दुपारी या परिसरात उद्धव ठाकरे येणार आहेत। तर मिलिंद नार्वेकर काही वेळापूर्वीच या ठिकाणी आलेले होते। त्यांनी या संपूर्ण घडलेल्या प्रकाराची माहिती स्थानिक शिवसैनिकांकडून घेतली। त्यांनी मासाहेबांच्या, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी अभिवादन सुद्धा केलेलं आहे। आणि त्यानंतर दुपारी या ठिकाणी उद्धव ठाकरे येणार अशी माहिती समोर येते। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आलेला होता, लाल रंग फेकण्यात आलेला होता। हा प्रकार लक्षात येताच स्थानिक शिवसैनिकांनी तातडीनं या ठिकाणी स्वच्छता पुतळ्याची आणि त्या संपूर्ण चौथऱ्याची केली।